नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 27 मार्च 2026 या अनुषंगाने लास्ट मोमेंट टिप्स. तर उद्या सकाळी ज्यांचा पेपर आहे तो म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र किंवा सायंकाळ सत्र, तर या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स. विद्यार्थी मित्रों, परीक्षेला जाताना कॉन्फिडन्सने आपल्याला जायचं आहे. आत्तापर्यंत आपण आमच्या चॅनलला लिंक राहिला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, त्यामुळे निश्चितपणे आपल्याला पेपरला सामोरं जायला कुठलीही अडचण असणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आपला पेपर जो ऑलरेडी आपल्याला माहीत आहे तो 100 गुणांचा पेपर आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो घटक आहे तो 40 गुणांसाठी आहे. म्हणजेच आपल्याला यातून 40 प्रश्न येतील, 40 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान आपण जनरल नॉलेज असं म्हणतो, 30 प्रश्न येतील, 30 गुण यासाठी असणार आहेत. शिक्षक अभिव्यक्ती यातून 30 प्रश्न येतील, 30 गुण असणार आहेत. म्हणजे एकूण 40 अधिक 30 70 अधिक 30 100. तर 100 गुणांचा पेपर आपल्याला BEd CETचा द्यायचा आहे. जे बंधू भगिनी ELCTसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हा 100 मार्क्सचा पेपर देऊन परत त्यांना एक ॲडिशनल पेपर द्यायचा आहे 50 मार्क्सचा. तर एकूण त्याचा 150 मार्क्सचा पेपर आहे. सामान्य ज्यांचं BEd आहे, ज्याला आपण जनरल BEd असं म्हणत असतो, मराठी मीडियम BEd असं म्हणतो, त्यांचा पेपर फक्त 100 गुणांचा आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर यामध्ये 100 गुणांचा जो आपला पेपर आहे, बुद्धिमत्ता प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40, ह्या 40 प्रश्नांचा एक सेट असणार आहे. 1 ते 40 तो पहिला आपला सेट. त्यानंतर सामान्य ज्ञान, ज्याला आपण जनरल नॉलेज असं म्हणतो, प्रश्न क्रमांक 41 ते 70, आपल्याला त्याच्या खालीच ते दुसरा सेट पाहायला भेटेल, 41 ते 70. आणि तिसरा जो सेट आहे, शेवटचा सेट, तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 71 ते प्रश्न क्रमांक 100. अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजेच आपल्याला प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायचा आहे, आपण कुठल्या सेटचा जो प्रश्न क्लिक करतो आहे तर तो आपल्या लेफ्ट साईडला आपल्याला तिथे एक बार असणार आहे, त्यामधून आपल्याला तो घेता येणार आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. वेळ जो आहे विद्यार्थी मित्रो तो 90 मिनिटे वेळ, म्हणजे 1.5 तास ज्याला आपण म्हणतो. प्रति प्रश्न जवळपास 54 सेकंद आपल्याला आलेले पाहायला मिळतात. म्हणजे 54 सेकंदाला आपल्याला एक प्रश्न आपला पूर्ण झालाच पाहिजे, ही बाब आपण लक्षात ठेवा. जो प्रश्न आपल्याला ॲक्युरेट ज्याचं उत्तर माहीत आहे त्याचं उत्तर आपण 10 ते 20 सेकंदात देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यात मग तुमचे काही सेकंद उरतील आणि हे उरलेले जे सेकंद आहेत, तर सर्वाधिक वेळ घेणारा आपला जो घटक आहे, घटक क्रमांक 1, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, तर बुद्धिमत्तेसाठी आपण इतर वेळ वाचवावा व ॲक्युरेट उत्तरं जे येतात ते लवकरात लवकर आपण सॉल्व करावीत, क्लिक करावीत. आपल्या जनरल नॉलेज या घटकामधून आपल्याला कुठले प्रश्न येणार आहेत या संदर्भात आपण माहिती पाहूया. चालू घडामोडी यावर आधारित सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, प्रशासकीय घडामोडी, यामध्ये राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, तसेच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान असतील, त्यानंतर गृहमंत्री असतील, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. तसेच जे मुख्य खाते आहेत, शिक्षण खातं असेल जे की धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे, तसेच इतर जे मुख्य खाते आहेत त्यांचेही मंत्री आणि त्याप्रमाणे नावं जे आहेत ते आपल्याला लक्षात करून घ्यायचे आहेत. सामाजिक, राजकीय, प्रशासकीय घडामोडी याबाबत आपण लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर लेखक आणि पुस्तक या संदर्भात जे आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर प्रसिद्ध पुस्तकं, त्यांचे लेखक, कविता संग्रह, कादंबऱ्या, तसेच आत्मचरित्र आणि त्यांचे लेखक आणि कवी, ह्या ज्या बाबी आहेत यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर यामध्ये प्रश्न विचारण्याची जी पद्धती आपल्या CET सेलची आहे, एकतर आपल्याला पुस्तकाचं नाव दिलेलं असतं आणि लेखक विचारले जातात. कधीकधी आपल्याला लेखक दिलेले असतात आणि पुस्तकाचं नाव, यांचं पुस्तक कोणतं किंवा यांचं खालीलपैकी आत्मचरित्र कोणतं, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न आलेला पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला महत्त्वाचा जो 2 ते 3 गुण देणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला 3 फुल फॉर्म आपल्याला पूर्णरूप ज्याला म्हणतो असं आपण आपल्याला विचारलेले पाहायला भेटतात. तर हे फुल फॉर्म जे असतात ते आपल्या नियमितपणे वापरात असणारे फुल फॉर्म असतात. जास्त अवघड फुल फॉर्म आपलं CET सेल विचारत नाही, याची आपण खात्री बाळगा. तर यावर आधारित आपण व्हिडिओ बनवलेले आहेतच, यानुसार आपल्याला त्याची अनुभूती आलेली आहे. त्यानंतर पुढचा घटक पुरस्कार. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, राज्य पातळीवरील पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, हे जे पुरस्कार आहेत मग ते चित्रपट या घटकातील असतील, क्षेत्रातील असतील, त्यानंतर खेळातील पुरस्कार असतील, तसेच साहित्यातील पुरस्कार असतील, जसे की नोबेल पुरस्कार आहे साहित्यामधला, त्यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार ज्याला भारताचा नोबेल म्हटलं जातं साहित्यामधला, त्यानंतर इतर जे पुरस्कार आहेत, राष्ट्रपतीद्वारे दिले जाणारे पुरस्कार. तर ह्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो, आपल्याला या अनुषंगाने, पुरस्काराच्या अनुषंगाने विचारण्यात येतील. पुढचा घटक जो आहे तो म्हणजे देशावर आधारित जे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मग प्रसिद्ध जे देश आहेत, सर्व देशांचं आपल्याला विचारत नाही, जे प्रसिद्ध प्रचलित असणारे जे देश आहेत त्या देशांचे चलन विचारले जाते. काही देशांची राजधानी आपल्याला विचारली जाते. मोठे शहर आपल्याला किंवा विशेष शहर, काही तिथं विशेष असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्यावरून असलेले जे शहर आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले ह्या देश या घटकाअंतर्गत विचारलेले पाहायला मिळतात. त्यानंतर
संत साहित्य तसेच संत यांच्याशी निगडीतसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील. 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. यामध्ये संतांचे जन्मगाव, त्यानंतर संतांची समाधीस्थळ असेल त्या संदर्भातली माहिती, म्हणजे शहराचं नाव किंवा गावाचं नाव आणि त्यांच्या साहित्यकृती या बाबीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तसेच राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर असणारे जे संत आहेत त्यांच्या ज्या कृती आहेत, जसं की महाभारत असेल, रामायण असेल, हे कुणी लिहिले, त्यांचे जे लेखक आहेत, त्यानंतर इतर जे संत साहित्य आहे त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, शहराशी निगडीत जे प्रश्न आहेत, तर काही शहराला विशेष नावं असतात, काही शहराला टोपण नावे आहेत. काही शहरं विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात, जसं की जळगाव असेल तर जळगाव जिल्हा जो केळीसाठी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्या टोपण नावा अंतर्गत विचारलेले पाहायला मिळतात. राष्ट्रीय उद्याने जे आहेत, प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्याने, त्यांचे राज्य विचारले जातात. हे राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यामध्ये आहे, जसं की आसाममध्ये असणारं राष्ट्रीय उद्यान काझीरंगा नॅशनल पार्क आपल्याला पाहायला भेटतं. गुजरातमधलं जे आहे शेसानगीर आहे. त्यानंतर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असंही विचारलं जातं. तर ह्याही बाबी आपल्याला या अनुषंगाने नजरेखालून घालायच्या आहेत. त्यानंतर दिनविशेष, तर आंतरराष्ट्रीय दिनविशेष, त्यानंतर राष्ट्रीय दिनविशेष, जसं की बालिका दिन जो की 3 जानेवारीला असतो. त्यानंतर महिला दिन जो आहे, जागतिक महिला दिन 8 मार्च, यासारखे दिन आपल्याला विचारले जातात. त्यानंतर समाजसुधारक जे आहेत, समाजसुधारकांनी दिलेले आहेत, त्यांच्या घोषणा असतील, त्यांचे कार्य असतील किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील, या बाबीवर आधारित आपल्याला प्रश्न या संदर्भात विचारले जातील. तसेच विद्यार्थी मित्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आधारित आपला शोध, विविध जे शोध आहेत आणि त्यांचे संशोधक, मग पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगसारखे लोक असतील किंवा इतर शास्त्रज्ञ असतील, त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतील. या सर्व बाबींचा आपण उहापोह करावा. आवश्यक असणारे जे आपण घटक सांगितलेले आहेत त्यातून आपल्याला प्रश्न 100% येतील, ही बाब आपण लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने आपण वाचन करून अजून एकदा रिव्हिजन देऊन नक्कीच जावे. आपल्याला 100% यश मिळेल. जास्तीत जास्त मार्क आपल्याला संपादन करता येतील अशी आम्हाला खात्री आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे प्रश्न उद्या विचारले जातील, पहिले, दुसरे किंवा तिसरे जे सत्र आहे, म्हणजे सकाळ, दुपार किंवा सायंकाळ सत्र, तर आपण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न कळवावेत, जेणेकरून आपल्या पुढच्या बंधू भगिनींना त्याचा उपयोग होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.